नमस्कार, माऊलीज किचनमध्ये मी मनीषा आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे. आज पाहणार आहोत झुणका. त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया. इथे मी 1 वाटी बेसन घेतलेलं आहे. 4 ते 5 मिरच्या अशा उभ्या कापून घेतलेल्या आहे. इथे मी हळद घेतलेलं आहे अर्धा चम्मच. इथे मी 3 कांदे घेतलेले आहेत छोटे छोटे. त्याचबरोबर मी इथे कढीपत्ता घेतलेले आहे 10 ते 12 पानं आहेत. इथे कोथिंबीर आहे आणि मी नंतर मी राई इथे ॲड करणार. आता आपण फोडणी पाहणार आहोत. इथे मी कढई तापवायला ठेवलेली आहे. त्याचबरोबर मी इथे 2 ते 3 पळी तेल घेणार आहे. त्याचबरोबर मी इथे राई घेतलेली आहे. आपली राई तडतडली आहे. त्याचबरोबर आपण इथे आता मिरच्या ॲड करणार आहोत. त्याचबरोबर कढीपत्ता, आपली मिरची मस्त तेलामध्ये आपण फ्राय करून घेतलेली आहे. मस्त आता आपण कांदा ॲड करणार आहोत. हा मिरचीचा स्वाद. कांदा भाजतोय तोपर्यंत आपण आता हे बेसन वाटीमधून आपण हे ह्या बाउलमध्ये काढत आहोत. टाकलेले आपण आता हे घोळून घेणार आहोत. कारण जे पिठामध्ये गुठळ्या असतात ते आपण इथे फोडून हे आपण छान पातळ असं याचं बॅटर तयार करून घेणार आहोत. त्याचबरोबर मी इथे थोडीशी इथे हळदसुद्धा ॲड करणार आहे आणि थोडी तेलामध्ये सुद्धा टाकणार आहे कलर येण्यासाठी. आता थांबा. आता तिथे मी हळद इथे पण ॲड करत आहे. आपला कांदा मस्त ब्राऊन झालेला आहे. होऊ शकता. त्याचबरोबर मी आता इथे कोथिंबीरसुद्धा ॲड करून घेत आहे. मी इथे मीठ सांगितलेलं नाही आहे. मीठसुद्धा मी इथे ॲड करून घेणार आहे. अशा प्रकारे आपल्याला या सगळ्या गोटाळा फोडून घ्यायच्या आहेत. आता आपण इथे कोथिंबीरसुद्धा ॲड केलेली आहे ह्याच्यात. आता आपण हे बॅटर याच्यामध्ये वतणार आहोत. आपण सारखा त्याला ढवळून घेणार आहोत, नाहीतर याच्या गुठळ्या होतील. थोडंसं आपण इथे पाणी ॲड केल्यामुळे बेसन शिजून घेणार आहोत, म्हणून इथे आपण पाणी ॲड केलेलं आहे. अशा प्रकारे आता आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे छान प्रकारे. त्याचबरोबर आता आपण थोडंसं वाटल्यास अजून पाणी ॲड करूया. अशा प्रकारे आपल्याला हे बेसन शिजवून घ्यायचं आहे. मीठ ॲड करत आहे. आपण हे सगळीकडे मिक्स करून घेणार आहोत. हे बघा, अशा प्रकारे तेल सुटेपर्यंत आपण हे असं ढवळून घेणार आहोत, जेणेकरून आपलं बेसन खूप आपला झुणका तयार झालेला आहे. अशा प्रकारे टेक्स्चर आलं पाहिजे झुणक्याचं. आता आपण इथे कोथिंबीर ॲड करणार आहोत. जितकी कोथिंबीर टाकणार आपण तितकंच आपल्या झुणक्याचा स्वाद वाढणार आहे. कोथिंबीर पण आपण छान झुणक्यामध्ये ॲड केलेली आहे. तर आपण ही मिक्स करून घेणार आहोत. झुणका तयार आहे. सर्विंग प्लेटमध्ये काढलेला आहे, पाहू शकता. जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा व चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत. बाय बाय.